नमस्कार मित्रमैत्रिणींनो, नमस्कार. रोजच्या आयुष्यात आपल्या समोर येणारा हा विषय. एखाद्या व्यक्तीला पाहून तुम्हाला प्रचंड राग येतो का? आपल्या आयुष्यात अशी काही माणसं असतात की ज्यांना बघितलं की डोक्यात अशी सनक जाते, प्रचंड राग येतो, मनानच नाक फुगतं, डोळे रागीट होतात. यांना काहीतरी टोमणा हाणावा किंवा चक्क थोबाडीत द्यावी, अपमान करावा अशी भावना आपल्या मनात निर्माण होते. असं होण्यामागं काही कारण असतात. चला तर मग जाणून घेऊया असं का होतं. नमस्कार. आपल्या डिव्हाइन टच या युट्यूब चॅनलमध्ये मी विनया कुलकर्णी आपलं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. पहिली गोष्ट, अशा व्यक्तींचा आपल्याला अतिशय वाईट अनुभव आलेला असतो, म्हणून यांना पाहताच अशा भावना मनात निर्माण होतात. त्यांनी आपल्याला फसवलेलं असतं, विनाकारण आपला अपमान किंवा बदनामी केलेली असते. आपला उपयोग करून घेऊन आपल्याच बद्दल आपले नातेवाईक, स्टाफ मेंबर, समाजात वाईट बोललेलं आपल्याला समजलेलं असतं, आपल्या कानावर आलेलं असतं, पण आपण ते बोलू शकत नसतो. म्हणून अशा व्यक्तींना बघितलं की आपल्या डोक्यात रागाची सनक जाते. सतत आपल्याला या व्यक्ती टोमणे मारत असतात, आपल्या माघारी आपली वाईट चर्चा करत असतात, उगीच आपली उलट तपासणी घेतल्यासारखं आपल्याला खोटं पाडायला बघत असतात. त्यांच्या डोळ्यात त्यांचा हा लुच्चेपणा आपल्याला स्पष्ट दिसत असतो. आपल्याच आयडिया चोरून यांनी त्याचं श्रेय मिळवलेलं असतं. आपल्याला थोडीशी मदत करून सतत 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 बोलून काढत असतात. त्यामुळं आपल्याला वाटतं की त्या प्रसंगात मेलो असतो तरी बरं झालं असतं, पण ह्यांची मदत घ्यायला नको होती. या भावनेनं सुद्धा आपला राग अनावर होत असतो. अशा व्यक्ती तोंडावर खूप गोड बोलत असतात, पण आतून किती जळतात याचे अनुभव आपल्याला आलेले असतात. आपल्या हातनं एखादी संधी हिरावून घेण्यासाठी त्यांनी अगदी आटोकाट प्रयत्न केलेले असतात. आपल्या वरिष्ठांना आपल्याबद्दल वाईट साईट अगदी तिखट मीठ लावून सांगितलेलं असतं आणि आपल्या वरिष्ठांची आपल्याबद्दलची मतं बदलल्यामुळं आपल्याला त्यांचाही त्रास झालेला असतो आणि याला कारणीभूत ही माणसं असतात. म्हणून या व्यक्तींना आपण ओळखतो आणि बघितलं की डोक्यात रागाची सनक जाते. तोंडावर मैत्री आणि माघारी आपले शत्रू असतात ही माणसं. तुमच्या सुद्धा आयुष्यात, नात्यात, समाजात, स्टाफच्या ठिकाणी, भावकीत अशी माणसं असतीलच. तर त्यांच्याशी वागताना कसं वागायचं म्हणजे आपल्याला त्रास होणार नाही ते आता बघूया. पहिली तर गोष्ट, आपण चिडून चुकीचं रिॲक्ट व्हावं अशी यांची अपेक्षा असते. त्यामुळं त्यांच्याकडे चक्क दुर्लक्ष करत स्वतःला शांत ठेवलं आणि योग्य वेळेची वाट बघून एकदाच असं उत्तर दिलं ना की ज्यामुळे कळेल की यांच्या नादी लागणं आपल्याला महागात पडू शकतं. मग यांच्यासह यांचे चमचे सुद्धा गप्प पडतात. दुसरी गोष्ट म्हणजे यांच्याशी आवर्जून अंतर ठेवावं, शक्यतो लांब राहावं, कमीत कमी संपर्क ठेवावा. अशा मूर्ख व्यक्ती बडबडायला लागल्या की आपण शांतच राहावं. लक्षात ठेवावं, कोकिळा आवाज इतका सुंदर असला तरी सुद्धा पावसाळ्यात शांत राहते, कारण पावसाळ्यामध्ये बेडूक भेसूर ओरडत असतात ना. त्यामुळं या बेडकांना डरावडूक करू द्यावं आणि आपण आपले छंद, आवड आणि आपल्या प्रगतीकडे लक्ष द्यावं. सगळ्यात जास्त ताकद ही शांत राहायला लागते आणि शांततेचं उत्तर फार जिव्हारी लागतं. एक ना एक दिवस जेव्हा यांना कळतं ना आपल्या कोणत्याच कृतीचा यांच्यावर परिणामच होत नाहीये, तेव्हा स्वतःच्या रागात हे भस्म होतात. त्यामुळं आता एखाद्या व्यक्तीला बघून आपला बीपी वाढू द्यायचा नाही, तर यांचाच बाप व्हायचं. हा विचार तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा. भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार.